संदर्भातली ही बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय, मग जरा थांबाच, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच आता मिळणार आहे। निकषानुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय। सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे। त्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागतील। पडताळणीचा अहवाल हा 8 दिवसांनी सरकारला सादर केला जाणार आहे। त्यानंतरच मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळण्यासाठी मार्च महिना हा उजाडेल, अशी सध्याची स्थिती आहे। कारण आता दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबलेला आहे, तर संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना आणि स्वतःहून लाभ नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या 5,40,000 जाऊन पोहोचली आहे। कोल्हापुरातून पुढची बातमी आहे। कोल्हापुरामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे। सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी भाऊची फोन रेकॉर्डिंग समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल झाली आहे। हँडलूम व्यावसायिकांवर 2 लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे। ही फोन रेकॉर्डिंग समोर येते आहे, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नेमकी ही ऑडियो क्लिप काय आहे ती आपण ऐकूयात। भाऊ बात कर रहा हूँ मैं। जी भाऊ। क्या दोपहर को क्या बोल कर गए थे आप? जी दोपहर को मेरे सामने आप आए थे, उस टाइम आप क्या बोल कर गए थे? 2 घंटे में आता हूँ। भाऊ मेरे पास पैसों का इंतजाम नहीं हुआ अभी। फिर क्या करने वाले हो तुम? देखते हैं, जैसे भी होगा बताता हूँ मैं आपको। ये बात हुई क्या? ऐसी बात हुई थी? भाई मेरे तो आपसे कोई बात नहीं हुई थी। मैंने तो आपको मेरे तो पैसे लेन देन की कोई बात ही नहीं थी आपसे। भाऊ पोरगीची शपथ नाही भाऊ। भाऊ शपथ माझा काही विषय नाही त्यात। ते सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं, पाय तुझं पण तोडणार आणि त्याचं पण तोडणार। व्यापाऱ्यांकडून खंडणीच्या या प्रकरणावर काय कारवाई होते ते येत्या काळात स्पष्ट होणार। तुर्तास पुढची बातमी पाहूया। तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलं नसेल, मात्र मुंबईमध्ये खरंच पैशांचा पाऊस पडलाय। मुंबईतल्या माढा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस पडलाय। माढ्याच्या वांद्रेतल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये थेट नोटाच उधळलेल्या आहेत। एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली। तिने तिथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा कॅबिनमध्ये उधळलेल्या आहेत। माढ्याच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या या महिलेला हाकलून लावलं। हा व्हिडिओ चांगलाच समाज माध्यमावर व्हायरल झालाय। माझे पुरावे नोटांचा बंडल, उमेश वाघ भीक घे, गरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खा, हे पैसे घेऊन आले भीक द्यायला। उमेश वाघ जॉईंट सीओ माढा, ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय। ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत। त्याचा रेट, ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे। तुम्हाला कुठे रूम पाहिजेत? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये, म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत। कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे। माढाच्या उमेश वाघ नामक अधिकाऱ्यावर या महिलेचा संताप पाहायला मिळाला। या महिलेला न्याय मिळतो का ते येत्या काळात स्पष्ट होणार। मात्र राज्यभरात काही आणखीनही घडामोडी घडतायत। टॉप 20च्या माध्यमातून त्याचा वेगवान आढावा घेऊयात। महाराष्ट्रामध्ये आता नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत, तसे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले आहेत। हे कायदे लागू करण्यासाठी आम्ही वेगानं काम करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। 3 नवीन फौजदारी कायद्यांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याबाबत काल दिल्लीत बैठक झाली। शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे, कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना ही संपवून टाका, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलंय। विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशाराही शिंदेंनी दिला।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. दौरा आटपून शिंदे मुंबईकडे परतताना त्यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये एकांतात 5 ते 10 मिनिटे चर्चा झाली. एकांतातील या चर्चेचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. महापालिका निवडणुका भाजपाला स्वबळावर लढवायच्या असल्याची माहिती मिळती आहे. कारण भाजपाच्या बैठकीतही अशी सूचना देण्यात आल्याची माहिती मिळती आहे. एकीकडे भाजपा स्वबळाचा नारा देताना दिसतंय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र महापालिका निवडणुका लढण्यावर ठाम असल्याचं समजतंय. शिंदे सेनेनेही भाजपानंतर आता स्वबळावर लढण्याचा इशारा दिलेला आहे. भाजपा एकटं लढणार तर शिवसेनाही स्वबळावर लढेल असा इशारा शिरसाट यांनी भाजपाला दिलाय. भाजपाला स्वबळावर लढायचं असेल तर लढावं असंही शिरसाट म्हणाले. शिंदेगडाचे नेते राजन साळवींनी पुन्हा एकदा विनायक राऊतांवर निशाणा साधलाय. विनायक राऊत महागद्दार, त्यांच्या गद्दारीचं सर्टिफिकेट आपल्याकडे आहे, सत्ता असा घणाघात राजन साळवी यांनी त्यांच्यावर केलाय. सिल्लोडमध्ये महायुतीमध्ये एकच वाद रंगतोय. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केलाय. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं दानवेंनी म्हटलं. राज्यामध्ये धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. हे सरकार लव्ह जिहादच्या नावानं राज्यातील वातावरण खराब करतंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील निर्णय हा आमचे वरिष्ठ तसेच पार्लमेंटरी बोर्ड घेतील असं रवींद्र चव्हाण म्हणालेत. त्या ठिकाणची त्या स्तरावरची परिस्थिती लक्षात घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं देखील ते म्हणाले. मंत्री भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आता तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलाय. गोगावलेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन महाआरती केली. त्यावेळी ते बोलत होते. पुढील 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आता महत्त्वाची एक बातमी पाहूया. नोकरदारांसाठी आता EPFO कडून गुड न्यूज आहे. तुमचा प्रॉव्हिडंट फंड कट होत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण सरकार आता PF वरचं व्याज वाढवण्याच्या विचारात आहे. व्याज दरामध्ये 0.10% वाढ होणार आहे. या वाढीमुळं EPF वरील व्याजदर 8.35% होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार EPFO 3.0 चा लवकरच श्री गणेशा होईल. आता सदस्यांना ATM कार्ड हे सुद्धा प्रदान केलं जाणार. त्यासाठी EPFO ची वेबसाईट आणि सिस्टममध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. या महत्त्वाच्या बातमीनंतर आता राज्यभरातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी PMPMLच्या ताफ्यामध्ये लवकरच 1000 नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहेत. PMRDAने 500 बस खरेदीचा निर्णय घेतला असून आता पालिका देखील 500 बस उपलब्ध करून देणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर, तसेच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरीवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच नवीन टर्मिनस येणार आहे. ऑक्टोबर अखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचं काम 70% पूर्ण झालं असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधलं जातंय. भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झालेत। रस्त्यावर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागतायत। खेड ते सिन्नर रोडच्या 1 लेनचं काम सुरू असल्यानं इथं वाहतूक कोंडी होतीये। मात्र कॉन्ट्रॅक्टरकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीये। अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचे कान उपटले आहेत। महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथे अतिक्रमण केलं की मोफत घराचं बक्षीस दिलं जातं असं धोरणाबद्दल खरंच धन्यवाद अशा खोचक शब्दात मुंबई हायकोर्टानं सरकारचे कान उपटले। राजकीय पक्ष आरटीआय कक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे। निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना आरटीआय कायद्याच्या कक्षेमध्ये आणण्याची याचिका करण्यात आलेली आहे। यावर आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमणाबाबत एक विशेष टिप्पणी केलेली आहे। महाराष्ट्रात सरकारी किंवा इतर जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर लोकांना मोफत घरे मिळतात, त्यामुळे संवैधानिक धोरणानुसार याला परवानगी आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। धारावीतील रहिवाशांना चांगले घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकारली जातीये। धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचं प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण केलं जातंय आणि त्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। न्यायालयीन आदेशानंतर कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाई होणार आहे। महापालिका अधिकाऱ्यांचे खोटे सही शिक्के वापरत महारेराचे प्रमाणपत्र मिळवत शासनाची फसवणूक करण्यात आली। संबंधित बिल्डर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र रहिवाशांच्या पुनर्वसन करता येणार नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय। गेल्या 3 महिन्यांपासून चिपी ते मुंबई विमानसेवा बंद झालेली आहे। केंद्र आणि राज्य भाजपाचं सत्ता इथे असूनही विमानतळावरील सेवेत सुधारणा झाली नाही आहे, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे जोड रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्यात येत आहे। त्यामुळे आता प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास हा सुखकर होणार। पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकमध्ये घोटाळा झाला, याच प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची घडामोड समोर येते आहे। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातली ही बातमी आहे। हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात आहे। हितेश मेहतावर 122 कोटींच्या हेराफेरीचा आरोप आहे। माजी मॅनेजर आहे न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेचा हा हितेश मेहता, ज्याने 122 कोटींचा हा हेराफेरीचा इथे घोळ केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गाड अधिक माहिती देत आहेत। सचिन, नेमकी काय अटक करण्यात आलेली आहे, काय कारवाई करण्यात आलेली आहे? हितेश मेहता यांची चौकशी चालू आहे। आता पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने हितेश मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। 122 कोटी रुपयाचा अपहाराचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि न्यू इंडिया जी कॉर्पोरेटिव्ह बँक आहे त्यावरती काल आरबीआयचे निर्बंध घातले होते आणि त्या निर्बंधानंतर चौकशी समोर आलेला आहे। समाधुरी आणि गोरेगाव येथील कार्यालय आहे तेथील बँकेतील तब्बल 122 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने हितेश जे बँकेचे माजी जनरल मॅनेजर होते त्यांच्यावरती आणि हेड ऑफ अकाउंट त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता। त्यांना समन देखील बजावण्यात आले होते। त्या दृष्टीने हितेश मेहता आहे त्या कार्यालयात दाखल झाले आहेत आणि सध्या चौकशी सुरू असल्याचं आपल्याला समजतं। जी, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा उर्वरित आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। धाराशिवमधील तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळी कामगारांचे कारखान्यात वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे। तसेच प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्व फटाका कारखान्यांची तपासणी सुरू आहे।
CBSE बोर्डाच्या 10वी-12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर CCTVद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर 1,01,916 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय। प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे। नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। यावेळी त्यांनी एकमेकांवर कोयता आणि कुऱ्हाडीने धारदार शस्त्राने वार केला। त्यात एकाचा मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। भाऊबंदकीच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलंय। GBS आजाराची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालाय। मिरजेमध्ये 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला येथील 60 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झालाय। लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत असं आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलंय। पुण्यात GBS बाधित गावांना आता शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय। प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जाणार। 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेले पाणी थेट धरणातून दिले जाणार। नागपुरामध्ये GBSचा पहिला बळी गेलेला आहे। 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ही व्यक्ती नागपूरच्या पारडी शिवारात वास्तव्यास होती। श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्यानं 11 फेब्रुवारीला ICU मध्ये या रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं। तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो। आधार कार्ड ही आपली ओळख असते। मात्र आता हे आधार कार्ड लवकरच बंद होणार आहे का हे आम्ही म्हणत नाही आहे, तर सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय। नेमकं काय आहे हे सत्य पाहूया। तुमचं आधार कार्ड बंद होणार, कागदपत्रांची कटकट कायमची संपणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आधार कार्ड सगळे जण वापरतात। कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं। मात्र हेच आधार कार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय। त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। खरंच आधार कार्ड बंद होणार का? आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार असे सवाल उपस्थित होऊ लागले। त्यापूर्वी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात। आता तुमचा चेहराच तुमचं आधार कार्ड असणार। कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार। तुम्हाला कुठेही आधार कार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय? आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीने या मेसेजची पडताळणी केली। आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्स पडताळून पाहिल्या। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही। फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल। अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। प्रवास, हॉटेल बुकिंग, हेल्थ केअर आणि बँकिंग सारख्या सेवांचा लाभ घेताना ID प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही। कॅमेरा समोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल। या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही। आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत। त्यामुळे आमच्या पडताळणीत
आधार कार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल, त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.